आत्ताच्या तरुण पिढीपुढे एक नवीन संकट उभं राहिले. ते म्हणजे एकतर लग्नाला मुली भेटत नाही, इकडून तिकडून पाहुणे रावळ्यांनी इकडून तिकडून मुलगी आणली, लग्न जमवलं तर ती टिकल याचा भरोसा नसतो. समजा लग्न झालं पण अगोदरचा तिचा भूतकाळ काय असतो हे माहीत नसतं. आणि मुलगी एकतर तिच्या आईबापांच्या आग्रहाखातीर लग्न करत असते किंवा मग तिची इच्छा नसते, तिचं दुसरीकडे कुठेतरी प्रेम प्रकरण असतं. हे दोन कारणं असतात म्हणून काही मुली हे लग्न करत असतात. परंतु लग्न करून, जबरदस्ती लग्न करून, त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करून ते खूप मोठं पुढं प्रॉब्लेम क्रिएट करत असतात. कारण ते ज्याच्याशी लग्न करताय त्याचा संसार ते उद्ध्वस्त करत असतात. त्या कुटुंबाच्या मनावर खूप मोठं दडपण ते देत असतात. आणि हा प्रसंग श्रीमंत, गरीब, लहान मोठा, मध्यमवर्ग हे बघून उभे राहत नाहीत. हा प्रसंग कुणासोबतही घडू शकतो. नवरा असून दुसरीकडे तोंड मारायची सवय देखील त्यांची जात नाही. मी क्वचित मुलींबद्दल बोलतोय किंवा क्वचित स्त्रियांबद्दल बोलतोय. सगळ्यात तशा असतात अशा नाही, लेकिन परंतु बोटावर मोजण्यापेक्षाही जास्त अशाच असतात. समजा बायको बाहेर ऑफिसला जात असेल, कंपनीत जात असेल, कोणत्याही कामानिमित्त बाहेर जात असेल, जसं ती घर सोडते आणि रस्त्याला लागते तसं तिचा पर्समधून मोबाईल निघत असतो आणि कानाला गुलुगुलू करायचं काम तिचं चालू असतं. पुन्हा ऑफिस सुटलं, पुन्हा तेच. रिक्षात बसायच्या अगोदर, रिक्षा भेटेपर्यंत, गाडी भेटेपर्यंत मोबाईल काढायचा, गुलगुलू बोलायचं, बस घरी यायचं, स्वयंपाक करायचा, नवऱ्याशी दोन शब्द बोलायचे नाही, कणत कुतत काहीतरी स्वयंपाक हागरा करायचा, मुलांशी बोलायचं नाही, अभ्यास घ्यायचा नाही, आरडायचं ओरडायचं, तिकडचं टेन्शन घरात काढायचं. मग तो नवरा असो किंवा बायको असो, दोघांपैकी एकाचं जरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल तर ह्या घटना होतातच. आता तुम्ही म्हणशाल हे सगळं सांगायच्या मागं काय कारण आहे? मला एक गोष्ट सांगायची, हे कुणालाही चुकलं नाही किंवा कोणाच्याही नशिबात कधीही घडू शकतं. भले तो सरकारी नोकर असो किंवा एखादा पोटावरती हात भरवणारा एक सामान्य नागरिक असो. लग्न होऊन अवघे 12 दिवस झाले आणि गणेश दत्तू कोळी या तलाठी तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरामध्ये घडलेली आहे. आता झालंय नक्की काय? आता या प्रकरणात गणेशच्या आई सुनंदा दत्तू कोळी यांच्या फिर्यादीवरून त्याची पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. आता झालं काय? पत्नीचे बाहेरील अनैतिक संबंध आणि मानसिक त्रासामुळे गणेश, जो की तलाठी होता, त्याने आत्महत्येचं पाऊल उचललंय असा त्याच्या आईनं आरोप केलेला आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत आणि या गोष्टी बऱ्याच तरुणांविषयी होतात किंवा तरुणींविषयी होतात. या प्रकरणी त्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून लग्नानंतर कुलदैवत आपलं असतं तर त्याच्या दर्शनाला गेले असताना, तर नवीन लग्न झालंय म्हणल्यावर नवरा बायको एकमेकाला किती प्रेमानं राहतील, हातात हात घेऊन राहतील किंवा आनंद असतो, तर त्या पद्धतीचे त्यांचे वागणे नव्हते. तर ते पत्नीचं संशयास्पद वागणं नवऱ्याला लगेच कळालं आणि ती कोणाशी तरी लपून छपून फोनवर बोलत आहे याचा देखील त्याने अभ्यास केला, लक्ष ठेवलं. त्यानंतर घरात सत्यनारायणची पूजा झाली. लग्न झाल्यानंतर जागरण गोंधळ झाला, परंतु पत्नीचं वागणं हे बदललं नाही. तिने हे लग्न आपल्या मर्जीविरुद्ध केल्याचं सांगत तिनं गणेशसोबत राहण्यास नकार दिला आणि ते तिच्या माहेरी म्हणजे आंबेजोगाईला निघून गेली. गणेश 24 मे रोजी पत्नीला भेटण्यासाठी तिच्या माहेरी गेला. तर आंबेजोगाई येथे आल्यानंतर 25 तारखेला त्याने बहिणीला फोन करून रडत रडत सांगितलं का माझ्या बायकोचं, माझ्या पत्नीचं दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध आहे असं त्यांनी डायरीमध्ये लिहून ठेवलं आणि स्वतःचं त्याच्याच रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेला गणेश 2021 मध्ये राज्य राखीव पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई म्हणून होता आणि त्यानंतर त्याने तलाठीची पेपर दिली, अभ्यास केला आणि 2024 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तो तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली होती. 13 मे रोजी गणेश दत्तू कोळी याचा विवाह बीड येथील तरुणीशी एका मोठ्या उत्साहात पार पडला. परंतु गणेशची पत्नी ही आंबेजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी म्हणून होती आणि तेथीलच एखाद्या कर्मचाऱ्याशी तिचे अनैतिक संबंध होते. तरीही तिनं त्या गणेशशी लग्न केलं आणि वैवाहिक जीवनात काडी टाकली आणि त्याच्यामुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेलेला आहे. त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आवडल्यास फॉलो नक्की करा. धन्यवाद.